हायाओ मियाझाकी यांच्या पुढाकारातूनच घिबिलीची निर्मिती झाली आणि आजतागायत ते सुरू आहे. घिबली स्टुडिओचे मालक हायाओ मियाझाकी यांची संपत्ती 50 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतकी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्याबाबत अधिकृत माहिती कुठेही उपलब्ध नाही. ॲनिमेशनच्या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मियाझाकींची ओळख आहे. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य मार्ग घिबली स्टुडिओचा व्यवसाय आहे. DVD मर्चंट सेल्स आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग हक्क याद्वारे देखील घिबली स्टुडिओची कमाई होत असते. घिबली स्टुडिओ हा त्यांच्या पर्यावरणप्रेमी संदेश, विविधांगी कथा आणि अप्रतिम असं ॲनिमेशनसाठी ओळखला जातो. त्यांचे बहुतांश चित्रपट जपानच्या संस्कृती आणि निसर्गावर आधारित असतात. ChatGPT AI-मुळे घिबली स्टुडिओला किती धोका हे देखील जाणून घेऊयात. ChatGPTच्या फोटो जनरेशन फीचरचा परिणाम घिबली स्टुडिओवर किंवा त्यांच्या संस्थापकांच्या कामावर किती परिणाम होईल हे अद्याप समोर आलेलं नाही. AI जनरेटेड ॲनिमेशनच्या या ट्रेंडमुळे घिबली स्टुडिओच्या चाहत्यांमध्ये नाराजी असल्याचं म्हटलं जात आहे. मियाझाकी यांनी देखील यावर टीका केली आहे. AI जनरेटेड ॲनिमेशन पाहून मला पूर्णपणे वैताग आला आहे. हा मानवी जीवनाचा अपमान असल्याचं त्यांनी 2016 मध्ये म्हटलं होतं. त्यामुळे भविष्यात ChatGPTमुळे नेमका काय धोका होऊ शकतो किंवा त्यावर काय पर्याय शोधले जातात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.